दारूच्या नशेत बेफाम वेगात फॉर्च्युनर गाडी चालवणाऱ्या चालकानं रस्त्याच्या कडेनं पायी चालत असलेल्या एका निष्पाप माणसाला जोरदार धडक दिली. धडक देऊनही गाडी थांबली नाही, मदत केली नाही आणि चालक तिथून पळून गेला. रस्त्यावर एक गंभीर जखमी माणूस पडलेला आणि एका कुटुंबाचं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त झालेलं. हा होता 13 ऑक्टोबर 2025चा दिवस. एक सामान्य दिवस, पण एका कुटुंबासाठी आयुष्य बदलणार. कोयाळीतर्फे चाकण, तालुका खेड, पुणे येथे राहणारे सुरेश विश्वनाथ गायकवाड त्या दिवशी कामावरून घरी परतले होते. भूक लागली होती. घरच्यांना म्हणाले, स्वयंपाक तयार ठेवा, मी दूध घेऊन येतो. वस्तीवरील एका ठिकाणी दूध घेण्यासाठी ते रस्त्याच्या कडेनं पायी दूध आणायला गेले. दूध घेऊन घरी परत येत असताना पाठीमागून एका फॉर्च्युनर गाडीनं त्यांना जोरदार धडक दिली. ही गाडी चालवणारा व्यक्ती त्यांच्याच गावातील सोमनाथ गायकवाड. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की तो व्यक्ती नेहमी दारू पिऊन गाडी चालवतो. धडक दिल्यानंतर त्यानं गाडी थांबवली नाही, मदतीचा हात दिला नाही. तो तिथून पळून गेला. रस्त्यावर एक निष्पाप माणूस गंभीर जखमी अवस्थेत पडलेला. तात्काळ सुरेश गायकवाड यांना चाकण येथील युनिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. 10 दिवस उपचार सुरू होते. डॉक्टर झटत होते, कुटुंब आशेवर होतं. पण उपचारादरम्यान सुरेश गायकवाड यांचा मृत्यू झाला. ते शांत स्वभावाचे होते. गावात त्यांना मान होता. खाजगी नोकरी करून संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी झटले. 2 मुली आणि 1 मुलगा. तिघांना उच्च शिक्षण दिलं. तिघांची लग्न करून दिली. 1 वर्षापूर्वीच कष्टानं कुटुंबासाठी बंगला बांधला. फक्त 2 वर्षांनी निवृत्त होणार होते. शांत, सुखाचे दिवस सुरू होणार होते. पण दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीच्या चुकीमुळे ते सगळं संपलं. आज हे कुटुंब वडिलांशिवाय उभं आहे. या प्रकरणात तक्रार दाखल आहे. मात्र आरोपी जामिनावर सुटून मोकळा फिरत आहे आणि एक कुटुंब आजही न्यायाची वाट पाहत आहे. दारू पिणारे क्षणिक मजा करतात, पण त्यांच्या एका चुकीमुळे निष्पाप माणसाचा जीव जातो. हा व्हिडिओ फक्त बातमी नाही, हा प्रश्न आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार? फॉलो करा विस्तार मराठी. खरी बातमी, भावना आणि सत्य मराठी.